बराच वेळा काय होतं, मुलांना किंवा घरातील मोठ्या व्यक्तींना भाजी चपाती खायचा कंटाळा येतो. अशा वेळी आपण हा झटपट तयार होणारा भाज्या टाकून केलेला मसाले भात तयार करून देऊ शकतो. तर या पद्धतीचा मसाले भात करायला जेवढा सोपा आहे तेवढाच खाण्यासाठी टेस्टी लागतो. तर लगेच सुरुवात करूया. सर्वप्रथम आपल्या सर्वांचं स्वाद आपुलकीचा या चॅनलवर खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण इथे 2 वाटी तांदळापासून मसाले भात करत आहोत. त्यासाठी मी इथे 2 वाटी तांदूळ स्वच्छ निवडून घेतलेले आहेत. तर मी इथे हे तांदूळ कोलमचे वापरलेले आहेत. तुम्ही कोणताही तांदूळ तुमच्या आवडीप्रमाणे वापरू शकता. सुरुवातीला आपण हा तांदूळ स्वच्छ 2 वेळा पाण्याने धुवून घ्यायचा आहे, म्हणजे तांदळाला लावलेली पावडर वगैरे सर्व निघून जाईल. तर या पद्धतीने मी इथे हा तांदूळ 2 वेळा स्वच्छ धुवून घेत आहे. अशा छान छान आणि साध्या सोप्या रेसिपी पाहण्यासाठी स्वाद आपुलकीचा गावरान चव या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तांदूळ स्वच्छ धुवून झाल्यानंतर त्यामधील सर्व पाणी काढून टाकले आणि हा तांदूळ आपण असाच बाजूला ठेवून देऊ. तर मी इथे एक मध्यम आकाराचा टोमॅटो चिरून घेतला, मध्यम आकाराचा बटाटा उभा कट करून घेतला, थोडा फ्लावर घेतलेला आहे, 2 मध्यम आकाराचे कांदे उभे कट करून घेतले आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या, तर थोडे खोबरे, 2 इंच अद्रकचे तुकडे आणि 10 ते 12 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. अद्रक, लसूण आणि खोबऱ्याचे जाडसर असे वाटण तयार करून घेतलेले आहे आणि सोबतच पाव चमचा हिंग, अर्धा चमचा हळद आणि 2 मोठे चमचे घरकुल मटण मसाला घेतलेला आहे आणि चवीप्रमाणे मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली. तुमच्याकडे मटण मसाला नसेल तर त्याऐवजी चिकन मसाला किंवा कोणताही गरम मसाला घेऊ शकता किंवा किचन किंग मसाला घेतला तरी देखील चालेल. सर्व तयारी झालेली आहे. तर आता आपण भात करायला सुरुवात करूया. तर कुकरमध्ये मी 3 ते 4 चमचे तेल तापवून घेतलेलं आहे. तेल चांगले गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी आणि जिरेची फोडणी देऊन घेऊ. नंतर आपण फोडणीमध्ये सुरुवातीला 4 ते 5 हिरव्या मिरच्या मध्ये कट देऊन घेतलेल्या आहेत, त्या परतून घेऊयात. तर मिरची कट देऊन टाकल्यामुळे ती एकदम फुटत नाही. मिरची चांगली तळल्यानंतर आपण यामध्ये सुरुवातीला टोमॅटो टाकून घेणार आहोत. तर सुरुवातीला टोमॅटो आपण पूर्ण तळून घ्यायचा आहे. तर लो टू मीडियम गॅसवरती आपण हा टोमॅटो तळून घेऊयात. टोमॅटोमध्ये भरपूर पाणी असते, त्यामध्ये ते सुरुवातीला जास्त तडतड करून उडते. टोमॅटो पटकन तळला जावा त्यासाठी मी यामध्ये 1 चमचा मीठ टाकून घेत आहे. मीठ टाकल्यानंतर टोमॅटो हा पटकन तळला जातो. तर टोमॅटो पूर्ण तळेपर्यंत आपण हा लहान गॅसवरती तळून घ्यायचा आहे. टोमॅटो तळून झाल्यानंतर यामध्ये आपण लगेचच लसण, अद्रक, खोबऱ्याचे जे वाटण तयार करून घेतलेले आहे ते अगोदर तळून घेऊ. खोबरे थोडे जाडसर वाटून टाकल्यामुळे ते चवीला छान लागते. तर तेलामध्ये आपण गुलाबी रंगावर येईपर्यंत खोबरे तळून घ्यायचं आहे. लसण खोबरे तळत असताना गॅस एकदम मीडियम टू लो ठेवायचा आहे, म्हणजे लसण आणि खोबरे व्यवस्थित तळले जाईल. तर इथे थोडे लसण खोबरे अजून कच्चे आहे, म्हणून नंतर अर्धा मिनिट मी परतून घेत आहे. रोजच्या आहारातील साध्या सोप्या भाज्या याची देखील मी एक प्लेलिस्ट तयार केलेली आहे, पाहिली नसेल तर आवर्जून पहा. तर लसूण खोबरे तळल्यानंतर यामध्ये आपण सर्व भाज्या एकत्र टाकून घ्यायच्या आहेत. कांदा टाकल्यानंतर लगेचच आपण बटाटा, फ्लावरसुद्धा यामध्ये टाकून घ्यायचा आहे. कांदा जास्त वेळ वेगळा तळण्याची गरज नाही. तर कांदा यासोबत आपण सर्व भाज्या एकत्र टाकून परतून घेत आहोत. यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या कमी अधिक करू शकता, म्हणजेच यामध्ये तुम्ही पानकोबी किंवा शिमला मिरची असे तुमच्या आवडीनुसार भाज्या यामध्ये मिक्स करू शकता. आपल्या मुलांना जी भाजी आवडत नाही, म्हणजे जी फळभाजी आवडत नाही, ती यामध्ये टाकून तुम्ही त्यांना देऊ शकता. खाताना ती त्यांना ओळखता सुद्धा येणार नाही. तर अगदी 2 मिनिटासाठी या भाज्या आपण वाफलून घ्यायच्या आहेत. तर झाकण ठेवून 2 मिनिट झाल्यानंतर हे बाजूला काढून पाहिले. पुन्हा एकदा या सर्व भाज्या आपण व्यवस्थित अशा एकत्र मिक्स करून घेऊयात. भाज्या वाफलून झाल्यानंतर यामध्ये आपण घेतलेले मसाले टाकू, म्हणजेच मटण मसाला, हळद आणि थोडेसे हिंग टाकलेले आहे. तुम्ही या ठिकाणी कोणताही गरम मसाला वापरू शकता. मसाले टाकल्यानंतर आपण सर्व भाज्या पुन्हा एकदा व्यवस्थित परतून घेऊयात. मसाल्यामध्ये भाज्या व्यवस्थित परतल्यानंतर यामध्ये आपण पाणी टाकून घेऊयात.
तर आपण इथे 2 वाटीचा भात करत आहोत, म्हणजे 2 वाटी तांदूळ घेतलेले आहेत. त्यासाठी आपण 4 वाटी पाणी वापरायचे आहे. ज्या वाटीने आपण तांदूळ घेतले तेवढेच त्याच वाटीने दुप्पट पाणी आपण वापरायचे आहे. म्हणजेच 2 वाटी तांदळासाठी मी इथे 4 वाटी पाणी वापरलेलं आहे. हे प्रमाण अगदी योग्य आहे. तुम्ही कितीही जास्तीचा भात करत असाल तर जेवढे तांदूळ घेतले त्याच्या दुप्पट पाणी वापरा, म्हणजे प्रमाण अगदी योग्य होते. आपण सुरुवातीला टोमॅटो तळत असताना मीठ वापरलेले होते. त्याचा अंदाज घेऊन मी इथे नंतर 1 चमचा मीठ आणखीन टाकलेलं आहे. मसाले भात करत असताना आपण भाताचे पाणी जेवढे वापरतो ते पाणी खारट होईपर्यंत इथे मीठ वापरायचं आहे, म्हणजे नंतर भात शिजल्यानंतर त्याला मीठ अगदी योग्य होते. पाणी उकळल्यानंतर आपण धुवून ठेवलेला तांदूळ यामध्ये टाकून घेऊ आणि पुन्हा एकदा भाज्या आणि तांदूळ सर्व एकत्र मिक्स करून घेऊयात. सर्व मिश्रण मिक्स केल्यानंतर आपण कुकरला झाकण लावून घेऊ. तर मीडियम गॅसवरती आपण याच्या 2 शिट्ट्या काढून घेणार आहोत. 2 शिट्ट्या झाल्यानंतर आपण अगदी 3 ते 4 मिनिटासाठी गॅस पूर्ण लो करून ठेवायचा आहे. 5 ते 7 मिनिटांमध्येच आपल्या कुकरच्या शिट्ट्या तयार झालेल्या आहेत. कुकरमधील पूर्ण हवा गेल्यानंतरच आपण याचे झाकण काढून घ्यायचे आहे. झाकण काढल्यानंतर वरून आवडीप्रमाणे बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आणि पुन्हा भात सर्व मिक्स करून घ्यायचा आहे, म्हणजे कोथिंबीरीसोबतच आपल्या भाज्यासुद्धा भातामध्ये पूर्ण अशा एकत्र होतात. तर या पद्धतीने आपण घरातील लहान मुलांना अशा भाज्या खाऊ घालू शकतो. रेसिपी आवडल्यास एक वेळा नक्की ट्राय करा. पुन्हा भेटू अशाच रेसिपीसोबत. धन्यवाद.